भिवंडीमध्ये फेमस शर्मा यामधून अन्न विषबाधा झालेल्यांचा आकडा आता वाढलाय आणि 88 जणांना विषबाधा झाल्याचं समोर येत आहे। अवघ्या 24 तासांमध्ये विषबाधाग्रस्तांची संख्या ही 14 वरून थेट 80 वरती पोहोचली आणि शहरामध्ये मोठी खळबळ माजली। सध्या सगळ्या बाधितांवरती भिवंडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि सगळ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे। या घटनेची गंभीरपणे दखल घेत अन्न आणि औषध प्रशासनाने फेमस शर्मा या दुकानावरती छापा टाकला आणि तपासणी केली। यावेळेला दुकानाची नोंदणी मार्च 2026 मध्ये संपुष्टात आल्याचं उघड झालंय। तसंच विना नोंदणी व्यवसाय सुरू असल्याचं देखील निदर्शनास आलं। एफडीएनं चीज, अॅनालॉग, शेजवान चटणी, टोमॅटो डीप सॉस, मेयोनीज, चिकन मिक्स मसाला आणि पिझ्झा बेसचे नमुने तपासणीसाठी जप्त केलेत। गंभीर त्रुटी आणि जन आरोग्याला निर्माण झालेला धोका लक्षात घेऊन या दुकानाला स्टॉप बिझनेसची नोटीसही बजावण्यात आली। भिवंडी शहरातील खंडूपाडा परिसरामध्ये फेमस शोरमा दुकानातून अनेकांनी शोरमा आणि पिझ्झा खाल्लेला होता आणि त्या अन्नातून विषबाधा होऊन या ठिकाणी आपण जर पाहिलं तर जवळपास सुरुवातीला आपण बघितलं होतं तर 14 जण जे आहे ते या विषबाधाचे प्रकरणामध्ये यांना दाखल करण्यात आलेला होता, परंतु आता हा आकडा जो आहे तो आता वाढण्यास सुरुवात झालेला आहे। भिवंडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये जवळपास 80 रुग्ण या ठिकाणी अन्नातून विषबाधा झाल्याचे या ठिकाणी दाखल झालेले आहेत। या सर्वांनीच या ठिकाणी आपण जर बघितलं तर खंडूपाडा परिसरात असलेला जो फेमस शोरमाचं जे दुकान आहे तिथून चिकन शोरमा आणि एकंदरीत पिझ्झा या ठिकाणी खाल्लेला होता। आमदारांकडून या ठिकाणी पाहणी केली जाते। सर, काय सांगाल या ठिकाणी की अनेक रुग्ण जे आहेत ते आता या ठिकाणी येऊ लागलेले आहेत? सुरुवातीला 14 रुग्ण होते, परंतु आता या ठिकाणी आपण पाहिलं तर जवळपास 80 रुग्ण या ठिकाणी दाखल झालेले आहेत। बघा, 3 आम्ही रेफर केलं आहे सिव्हिल हॉस्पिटल ठाणे। त्याच्यामध्ये एक बच्चू आहे, त्याला ताप येत होता, पण मला असं वाटतं तो पण स्टेबल आहेत। इथे जेवढे 9 पेशंट आपल्याकडे कॅज्युअल्टीमध्ये आहेत ते पण स्टेबल आहेत। दुकानदारावरती देखील कारवाई झालेली आहे। एफडीएने तो गाळा सील केलेला आहे आणि पुढची कारवाई वगैरे काही समजलं काय झाली आहे? नाही, उद्देश कसं आहे की एवढी पॉप्युलर ती जागा आहे, म्हणजे अशी काही लहान जागा नाही ती। कोणत्या पद्धतीने कशामुळे ते झालं आहे आणि तसे प्रमाण फ्युचरमध्ये होऊ नये म्हणजे त्याच्यासाठी काय पाऊल उचवायला लागलेलं आपल्याला ते बघतो। पण सध्या आपला फोकस ते 80 लोक जे आले त्यांच्या ट्रीटमेंटवर आहे। अनिल वर्मा, एबीपी माझा, भिवंडी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।